भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची 5वी यादी समोर आली आहे। यात महाराष्ट्रातली 3 उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत। सोलापुरातून खासदार सिद्धेश्वर स्वामी यांच्याऐवजी राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंनी उपरोधिक टोला लगावलाय। मी सोलापूरची लेक म्हणून तुमचंही सोलापुरात स्वागत करते असं प्रणिती शिंदे म्हणाल्यात। तसंच सातपुतेंना शुभेच्छा देणारं पत्र सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केलंय। त्या शुभेच्छा पत्रात प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणतात? माननीय राम सातपुतेजी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये स्वागत आहे। सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे। इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा मग बाहेरचा। मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरमध्ये स्वागत करते। तसंच या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्याबद्दल शुभेच्छाही देते। लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं। लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे। पुढील 40 दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरोधात उभे राहू। समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी मी आशा करते असं म्हणतायत प्रणिती शिंदे या पत्रामध्ये। सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापुरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते असंही प्रणिती शिंदेंनी या पत्रामध्ये म्हटलंय। तर प्रणिती शिंदेंच्या पत्राला राम सातपुतेंनी देखील पत्राद्वारे उत्तर दिलं आणि सोबतच त्यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया देखील दिली। पाहूया। प्रामुख्यानं ही निवडणूक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकणार आहे याच्या भीतीने अशा पद्धतीने एक केविलवाणे प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत आहेत आणि सोलापूरकर अशा कुठल्याही गोष्टीला भीक घालणार नाहीत। सोलापूरकर विसरलेले नाहीये की त्या ठिकाणी काँग्रेसचे हेच नेते कधी काळी हिंदूंना हिंदू दहशतवादी म्हणले, भगवा आतंकवादी म्हणले। त्यामुळे सोलापूरकर येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा हिशोब घेतील आणि मागच्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने जे या देशामध्ये विकासाची गंगा आणली त्याच्यावरती मला विश्वास आहे सोलापूरकर मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टीला विजय करतील आणि त्यानंतर ताई असंच मोठं मन करून माझं अभिनंदन करतील हा मला ताईंवर विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।